remix. जय शिवराय भावांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतोय। जर भावांनो चॅनलवरती जर कोणी फर्स्ट टाइम आला असेल तर चॅनलच्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करून बेल आयकॉन ऑलवर सेट करायला विसरू नका। तर इथं तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ एडिट करायला मिळणार आहे। तर भावांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तुम्ही स्टार्टिंगला स्टेटस प्री व्हिडिओ बघितलाच असेल, तर त्यामध्ये आपण आज दोस्ती स्पेशल व्हिडिओ एडिट केलेला आहे। तर भावांनो, हा व्हिडिओ एकदम सोप्या पद्धतीने आज आपण व्हिडिओ एडिट करणार आहे। तर भावांनो, त्यासाठी तुम्हाला ह्या व्हिडिओचं जे मटेरियल आहे ते आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला मिळणार आहे, जी लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनला मिळून जाईल। तर भावांनो, सुरुवातीला चला तर भावांनो व्हिडिओ एडिटिंग करून घेऊया। तर त्यासाठी सुरुवातीला तुम्हाला कोणत्याही एक VPN ॲप डाउनलोड करून ते तुमच्या मोबाईलला कनेक्ट करायचं आणि मोबाईलचा जो डाटा आहे तो ऑन करायचा आहे। तर डाटा ऑन आणि त्यानंतर भावांनो जो ॲप आहे आपला एडिटिंगचा ॲप जो असणार आहे त्या ॲपला तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। तर भावांनो, हा ॲप तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल। तर त्याचबरोबर या ॲपवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला न्यू प्रोजेक्टवरती जायचं आहे आणि न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर भावांनो अल्बम्समध्ये जाऊन तुम्ही आपला मटेरियलचा जो फोल्डर असणार आहे तो सिलेक्ट करायचा आहे। यामध्ये दोन सेक्शन भेटतात, फोटोज आणि व्हिडिओज। तर फोटोजमध्ये आपल्याला जो फोटो पाहिजे तो आपण इथं ॲड करणार आहे। त्यानंतर तो सिलेक्ट करून ॲड करायचा आहे। ॲड केल्यानंतर भावांनो जे रेशो आहे तो छोटा दिसतोय। या सर्वप्रथम तुम्हाला एंडिंगवर यायचे आणि एडिट डिलीट करून टाकायचे। यानंतर भावांनो फोटोवर क्लिक करून फोटोचं सर्वप्रथम तुम्हाला इथं रेशोवरती जायचं आहे। 9.16चा रेशो सिलेक्ट करून राईट क्लिक करायचं आहे। त्यानंतर फोटोवरती क्लिक करून फोटो जेवढा पाहिजे तेवढा झूम करून घ्यायचा आहे। ओके, यानंतर भावांनो आता ऑडिओ लावण्यासाठी तुम्हाला ॲड ऑडिओवर क्लिक करायचं आहे आणि साऊंड्समध्ये जाऊन तुम्हाला या ऑप्शनवरती जायचं आहे। त्यानंतर एक्स्ट्रॅक्ट साऊंड फ्रॉम व्हिडिओ करून घ्यायचं आहे। त्यानंतर पुन्हा एकदा अल्बम्समधून आपलं जे मटेरियलचं फोल्डर आहे त्यात जायचं आहे आणि हा जो ऑडिओ आहे तो ॲड करून घ्यायचा आहे। ऑडिओ ॲड केल्यानंतर बघू शकता मित्रांनो, हा जो 14 सेकंदाचा जो ऑडिओ आहे तो आलेला आहे आणि त्या ॲडवर क्लिक करून ॲड करून घ्यायचा आहे। यानंतर फोटोवरती क्लिक करायचं भावांनो आणि फोटो हा जो आहे तो व्हिडिओच्या शेवटपर्यंत क्लिक करून घ्यायचा आहे। ओके, यानंतर भावांनो आता बीटमध्ये याला स्प्लिट करायचं आहे। तर त्यासाठी तुम्हाला गाणं खूप वेळा ऐकायचं आहे। बघू शकता भावांनो, इथनं जे काय आपलं इथे एक आपली बीट असणार आहे, तर या बीटवर तुम्हाला स्प्लिट करायचं आहे। जर तुम्हाला जमत नसेल तर असं झूम करून देखील घेऊ शकता। तर भावांनो, ही एक इथं स्प्लिट लागणार आहे। अशा प्रकारे ह्या 4 फोटोंना आपण 4 स्प्लिट करून हा आपला जो फोटो आहे तो बनवलेला आहे। त्यानंतर भावांनो सुरुवातीचा ज्या फोटोवरती क्लिक करायचे आणि तुम्हाला साईडला यायचे आणि ॲडजस्टमध्ये जायचे। ॲडजस्टमध्ये आल्यानंतर सॅच्युरेशनवर क्लिक करून घ्यायचे। सॅच्युरेशनवर क्लिक केल्यानंतर पूर्ण मायनस करून घ्यायचे। यानंतर भावांनो एक पुढचा फोटो सोडून द्यायचा, त्यानंतर पुढचा फोटो देखील असंच करायचे आणि हा फोटो देखील ब्लॅक करून घ्यायचा। ॲडजस्टवरती जायचे आणि सॅच्युरेशन जाऊन तुम्हाला करून घ्यायचे। त्या पुढच्या फोटोला देखील तुम्हाला फोटोवरती क्लिक करून तुम्हाला तुम्हाला पुन्हा एकदा त्या ॲडजस्टवरती जायचं आहे। ॲडजस्टवरती गेल्यानंतर सॅच्युरेशनमध्ये जाऊन मायनस करून घ्यायचं। यानंतर भावांनो या फोटोवरती क्लिक करायचे आणि ॲनिमेशनमध्ये जायचे आणि ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर भावांनो हा रॉक व्हर्टिकली जो इफेक्ट आहे तो ॲड करायचा आहे आणि याची ड्युरेशन थोडीशी वाढून घ्यायची, 1.1 करून घेतलेली आहे। यानंतर भावांनो या फोटोवरती तुम्हाला करायचं आहे। तर हा फोटोवरती क्लिक केल्यानंतर भावांनो ॲनिमेशन जायचं आहे आणि ॲनिमेशनमध्ये इथे तुम्हाला कॉम्बो इफेक्ट दिसते त्यावरती जायचं आहे। कॉम्बोमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पेंडुलम वन जो इफेक्ट आहे तो लावून द्यायचा आहे। त्यानंतर दुसऱ्या फोटोवरती यायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, कॉम्बोमध्ये जाऊन तुम्हाला आता पेंडुलम 2 म्हणून द्यायचं आहे। त्यानंतर पुन्हा एकदा जायचं आहे आणि ॲनिमेशनमध्ये जाऊन आता पुन्हा एकदा तुम्हाला पेंडुलम 1 द्यायचा आहे आणि आता हा जो आहे या भावाला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये आता ह्याला तुम्हाला फक्त झूम 1चा इफेक्ट देऊन टाकायचा आहे। भावांनो बघू शकता अशा प्रकारे जो व्हिडिओ आहे तो झालेला आहे। ओके, ही स्टेप आपली झालेली आहे। यानंतर भावांनो तुम्हाला ओव्हरलेमध्ये जायचं आहे आणि ॲड ओव्हरले करून घ्यायचं आहे। ॲड ओव्हरले केल्यानंतर भावांनो आपलं जे काय मटेरियल असणार आहे त्यामध्ये जी PNG आहे ती ॲड करून घ्यायची आणि ॲड करून तुम्हाला भावांनो ही इथे सेट करून घ्यायची। साईज छोटी मोठी तुम्ही तुमच्या ॲडजस्टनुसार करून घ्यायचे भावांनो। तर हा फोटोच्या आपला जो व्हिडिओ आहे त्याच्या शेवटपर्यंत ही PNG पण सेट केलेली। ओके, यानंतर भावांनो आता सर्व तुम्ही याला इफेक्ट लावण्यासाठी तर इफेक्टचा जो ऑप्शन आहे त्यात जायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचं आहे। व्हिडिओ इफेक्ट्समध्ये गेल्यानंतर भावांनो
सुरुवातीला तुम्हाला जो कॅमेरा शेक इफेक्ट असणार आहे तो ॲड करायचा आहे. त्यासाठी भावनो तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला इथं सर्च केल्यावर तुम्ही कॅमेरा शेक इफेक्ट जो आहे तो तुम्हाला इथं भेटून जाईल. तर भावनो इथं बघू शकता नाईट क्लबमध्ये तुम्हाला कॅमेरा शेक इफेक्ट दिसतोय, त्यावरती क्लिक करायचं आणि अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. साधारणतः आपण एवढ्या 2 सेकंदापर्यंत आपण ठेवणार आहे. ओके, बघू शकता हा इफेक्ट एवढा ठेवलेला आहे. स्पीड वगैरे देखील तुम्ही कमी करू शकता. बघू शकता आपण याची रेंज जी आहे ती कमी करून घेऊ आणि स्पीड देखील अशा प्रकारे आपण ठेवलेलं आहे. ओके, तर यानंतर भावनो आता तुम्हाला या फोटोवरती यायचं. या फोटोवरती आल्यानंतर मित्रांनो व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचं आणि व्हिडिओ इफेक्ट्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला ग्लिच म्हणून एक इफेक्ट दिसेल. तर या ग्लिच इफेक्टवर जायचं आहे आणि ग्लिच इफेक्टवर गेल्यानंतर भावनो खाली यायचं आहे आणि क्रोमॅटिक म्हणून जो इफेक्ट आहे तो ॲड करायचा आहे आणि हा व्हिडिओच्या शेवटपर्यंत एक अगदी सेट करून घ्यायचा आहे. यानंतर ॲडजस्टमध्ये जायचं आणि इंटेन्सिटी जी थोडी आहे ती आपण कमी करून घेणार, 80पर्यंत ठेवून. बघू शकता जास्त वाटत असेल तर तुम्ही आपण कमी करून घेऊया. ओके, 70 ते 75पर्यंत आपण ही इंटेन्सिटी ठेवलेली आहे. ओके, यानंतर भावनो आता पुन्हा एकदा इथं राईट क्लिक करा, थोडं कुठे पण क्लिक करून तो फोटो सेट करायचा. यानंतर व्हिडिओ इफेक्टवर पुन्हा एकदा जाऊन तुम्हाला आता व्हायब्रेशन फ्लॅश म्हणून जो इफेक्ट आहे इथं तुम्हाला फ्लॅश म्हणून सर्च करायचं आहे. तर बघू शकता आपण हा फ्लॅश सर्च करून घेऊया. तर फ्लॅश सर्च केल्यानंतर भावनो तुम्हाला इथं व्हायब्रेशन फ्लॅश म्हणूनचा इफेक्ट जो आहे तो शोधायचा आणि ॲड करायचा. ॲड केल्यानंतर भावनो याची ड्युरेशन आहे ती कमी करून घ्यायची. ओके, बघू शकता एवढासा आपल्याला ठेवून घ्यायचं. ओके, तर हा इफेक्ट जो आहे अशा प्रकारे बनवलेला आहे. ओके, तर भावनो अशा प्रकारे आजचा जो व्हिडिओ आहे तो एकदम बघू शकता तुम्ही कशा प्रकारे हा व्हिडिओ झालेला आहे. एकदम खतरनाकरित्या असा हा जो व्हिडिओ आहे तो आपण बनवलेला आहे. बघू शकता कॅमेरा शेक जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही रिसेट देखील करून तुमची जो काय तुम्हाला लागत असेल तर त्यानुसार करू शकता. ओके, तर आपण या अशा प्रकारे रेंज जी आहे ती सेल ठेवलेली आहे. यानंतर 720 मध्ये आता तुम्हाला सेव्ह करण्यासाठी 1080 करायचे, फ्रेम रेट हाय करून रिकमेंडेड हाय करून तुम्हाला एक्सपोर्ट बटनवर क्लिक करायचे आणि हा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला मला विसरू नका. तर चला तर भावनो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.